गावाकडच्या लोकांनी मला सांगितलंय की दिन्याचं दुसरं नाव म्हणजे विजय, म्हणजेच तो कधीच हरत नाही. दिन्या, मी दिलेली सुपारी समजा तू वाजवलीस तर तुला किती पैसे आणि किती जमीन मिळणार आहे हे विसरू नकोस. हे बघ, आत्ता सत्ता माझ्या हातात आहे, तेव्हा तुझ्यावरच्या सगळ्या केसेस मी मागे घ्यायला लावू शकतो. तुला जेंटलमन बनवू शकतो मी. अरे, काळा धंदा करायचा पण पांढरे कपडे घालून. विचार कर. बरं ठीक आहे, आलो मी. आज तर ह्या दिन्याला कसा बसा थांबवलाय, पण असं काहीतरी करायला हवं की तो माझ्या तालावर नाचेल. इथे राहण्याशिवाय त्याच्याकडे काही पर्यायच उरणार नाही. बरं, मी निघतो. बिल देऊन टाक. बराच उशीर झालाय. छोटू, बिल आण. लागला का फोन? काही बोलणं झालं तुझं? नाही मॅडम, आधी फोन लागत नव्हता, आता फोन लागतोय तो उचलत नाहीये. काय चाललंय मुलाचं? येऊ दे त्याला, चांगला जाब विचारते आता. मणी सर, मणी सर, अहो काय, कुठे होतात तुम्ही? अहो मी फोन करते, फोन लागत नव्हता. फोन लागला तर तुम्ही उचलत नव्हतात. आम्हाला कळवायचं ना, आम्हाला किती टेन्शन आलं होतं माहितीये का तुम्हाला? हो 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 हो. जरा उशीर झाला मला कामाला तर एवढं टेन्शन घेणार का काय? इतके काय प्रश्न विचारायचे? झाला उशीर, मी आलोय ना आता. चला. म्हणे ही काय बोलण्याची पद्धत झाली का रे? तुला उशीर झाला आणि या पद्धतीने तू स्वानंदीशी बोलतोयस? तुला माहिती सरपोतदार आपल्याला ढुक धरून बसलेत, त्यात तू फोन उचलत नाहीये. तुला याला उशीर झाला तर तिला आणि मला काळजी वाटणं साहजिकच आहे ना. ही म्हातारी सारखी अक्कल शिकवत असते. डोक्याला शॉर्ट झालाय नुसता. काय आता काय एक एक सेकंदाचा हिशोब द्यायचा आहे का तुम्हाला? काम आहे मला. मणी सर, अहो ऐका माझं काय झालंय? मणीच्या शर्टाला चटणी लागली आहे. याचा अर्थ मणी बाहेरून जेवून आलाय, पण त्याला तर बाहेरचं खाणं आवडत नाही. मग